नमस्कार. तुमच्या मुलांचा मानसिक विकास योग्य दिशेने होतोय का? काय तुम्हाला माहीत आहे, जर लहानपणी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला नाही तर तो सेल्फ डाऊटचा शिकार होऊ शकतो. का काही लोक इतरांवर कधीच विश्वास ठेवू शकत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत एरिक एरिक्सन यांच्या मनोसामाजिक विकास या सिद्धांतामध्ये. मानवी स्वभाव आणि व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो हे समजावून घेण्यासाठी एरिक एरिक्सन यांचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एरिक्सन यांच्या मते माणसाचा विकास हा केवळ शारीरिक नसून तो सामाजिक आणि मानसिक प्रक्रियेशी जोडला गेलेला आहे. त्यांनी मानवी आयुष्याचे 8 टप्पे सांगितले आहेत. प्रत्येक टप्प्यात व्यक्तीला एका नवीन आव्हानाचा किंवा संघर्षाचा सामना करावा लागतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एरिक एरिक्सन यांचा सायकोसोशल थेअरी पाहणार आहोत, जो तुम्हाला तुमचं आयुष्य समजून घेण्यास मदत करेल. स्टेज 1. विश्वास विरुद्ध अविश्वास. ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. वय जन्मापासून ते 12 महिनेपर्यंत. या काळात बाळ पूर्णपणे पालकांच्यावरती अवलंबून असते. जर पालकांनी बाळाची काळजी घेतली, त्याला प्रेम दिले, तर बाळाच्या मनात जगाबद्दल विश्वास निर्माण होतो. या उलट जर दुर्लक्ष झाले तर बाळामध्ये अविश्वासाची भावना निर्माण होते. स्टेज 2. स्वायत्तता विरुद्ध शंका किंवा लाज. वय 1 ते 3 वर्ष. या वयात मुले स्वतःची कामे, उदाहरणार्थ चालणे, खाणे, स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. जर पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो. मात्र प्रत्येक गोष्टीत टोकले किंवा रागावले तर मुलांमध्ये स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका किंवा लाज निर्माण होते. स्टेज 3. पुढाकार विरुद्ध अपराधीपणा. इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. वय 3 ते 6 वर्षे. ही अवस्था पूर्वशालेय अवस्था असते. मुले नवीन नवीन खेळ खेळतात, प्रश्न विचारतात. जर त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला तर त्यांच्यात पुढाकार घेण्याची वृत्ती वाढते. पण जर त्यांना सतत गप्प केले तर त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. स्टेज 4. परिश्रम विरुद्ध न्यूनगंड. इंडस्ट्री वर्सेस इन्फिरियरिटी. वय 7 ते 11 वर्ष. ही शालेय अवस्था आहे. या काळात मुले शाळेत नवीन नवीन गोष्टी शिकतात, कौशल्य शिकतात. यश मिळाल्यास त्यांच्यात परिश्रम घेण्याची वृत्ती निर्माण होते. मात्र सतत अपयश आले किंवा इतरांशी तुलना केली गेली तर मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. स्टेज 5. ओळख विरुद्ध संभ्रम. आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. वय 12 ते 18 वर्ष. ही अवस्था किशोरावस्था म्हणून ओळखली जाते. या अवस्थेमध्ये मी कोण आहे हा प्रश्न मुलांच्या समोर असतो. या काळात तरुण आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. जर त्यांना योग्य दिशा मिळाली नाही तर त्यांच्या मनात आपल्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होतो. स्टेज 6. जवळीक विरुद्ध एकाकीपणा. इंटिमसी वर्सेस आयसोलेशन. वय 18 ते 40 वर्ष. ही तरुण अवस्था असते. या टप्प्यावर व्यक्ती इतरांचे प्रेमळ आणि घट्ट नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जर यात यश आले तर जवळीक निर्माण होते. नातेसंबंध टिकवता आले नाही तर व्यक्ती एकाकीपणाच्या गर्दीत अडकू शकते. स्टेज 7. उत्पादकता विरुद्ध साचलेपणा. जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन. वय 40 ते 65 वर्षे. या काळात व्यक्ती कुटुंब, करिअर आणि समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करत असते. जर व्यक्तीला आपण समाजासाठी काहीच करत नाही असे वाटले तर जीवनात नकारात्मकता येते. स्टेज 8. सचोटी विरुद्ध निराशा. इंटेग्रिटी वर्सेस डिस्पेअर. वय 65 वर्षाच्या पुढे. ही अवस्था वृद्धावस्था म्हणून ओळखली जाते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस मागे वळून पाहतो. जर त्याला आपले आयुष्य सार्थकी असल्याचे वाटले तर मनात सचोटी, समाधान निर्माण होते. पण जर केवळ चुका आणि अपयश दिसले तर मात्र तीव्र निराशा जाणवते. एरिक एरिक्सन यांचा हा सिद्धांत आपल्याला सांगतो की प्रत्येक वयात येणाऱ्या आव्हानांना आपण कसे सामोरे जातो यावर आपले व्यक्तिमत्व घडते. पालकांसाठी आणि शिक्षकांच्यासाठी हा सिद्धांत मुलांच्या मानसिक विकासाला समजून घेण्यासाठी एक उत्तम साधन आहे. मुलांच्या जडणघडणीसाठी व त्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी जर तुम्हाला बालविकासावरील पुस्तके घरबसल्या मागवायची असल्यास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही घरबसल्या ती पुस्तके मागवू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.